शरीराचा प्रश्न आता अशी परिस्थिती आहे की गेल्या 3 टर्म भाजपचा आमदार आहे, त्याने नेमकं काय केलं. खासदार 2 टर्म होते, त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री जवळजवळ आत्ता सांगतायत की आम्ही प्रश्न सोडतो, पण ते सुद्धा जवळजवळ गेली म्हणजे मागची 1-2.5 वर्षाचा उद्धव ठाकरेंचा काळ सोडला तर ते जवळजवळ आता 6-7 वर्ष म्हणजे पहिले 5 वर्ष, नंतर 2.5 वर्ष आणि आता 1 वर्ष, तर असे 8.5 वर्ष ते मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार तर गेली 6 वेळा उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांना प्रश्न सोडायला कोणी थांबवलं तर असा प्रश्न होतो. तर मुळात असा प्रश्न आहे की ह्या घोषणा म्हणजे आता विमानतळाचा प्रश्न हा महानगरपालिका दृष्टीने कसा संबंधित होतो हे माझ्या ध्यानीमनी येत नाही, पण महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कोल्हापूर विमानतळाचा प्रश्न दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काढला. अर्थात त्याच्यामध्ये ही विमानतळची धावपट्टी आणि विमानतळाची जागा याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम खूप आहेत, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगत नाहीत. कारण तिथं एक जागा जवळजवळ साधारण 75 एकर ते 100 एकर ॲक्वायर करायला लागणार, ती ॲक्वायर होती का. म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर सांगलीपेठ रस्त्यावरची 2 एकर जागा ॲक्विजिशनमध्ये कोर्टबाजी झाल्यामुळे तो तिथे ॲक्विजिशन प्रश्न सुटलेला नाही. सांगली कोल्हापूर रस्ता सुद्धा ॲक्विजिशनच्या काही प्रश्नामुळे रखडलेला आहे. असं असताना कोल्हापूर विमानतळ हे जमीन अधिग्रहण करून पूर्ण होईल का अशी शंका सांगलीकरांना आहे. त्यानंतर वारणा उद्भव योजना सुद्धा नेमकी किती वर्ष पूर्ण होईल. त्यानंतर काही लोकांचं म्हणणं आहे वारणा दूषित झालेली, आता कृष्णेचं पाणी चांगलं शुद्ध करून द्या. काही लोकांचं म्हणणं आहे चांदोलीमधून पाणी द्या. तर तो प्रश्न महत्त्वाचा आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि थोड्याच दिवसातच आता मतदान होईल आणि यामध्ये महानगरपालिकेवर कुणाचा झेंडा लागेल हे आपल्याला त्यानंतर स्पष्ट होईल. पण या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जी पहिला प्रचाराचा नाळ फोडला ते भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची सुरुवात सांगलीतून त्यांच्या दौऱ्याची केली आणि त्यानंतर मग मिरजेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा एक प्रचाराची मोठी सभा घेतली आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अक्षरशः घोषणांचा पाऊस पाडला किंवा घोषणांची बरसावत केली किंवा घोषणांचा वर्षाव केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, यांचा सुद्धा दौरा निश्चित झालेला होता. मारुती चौकात त्यांची सभा होती, पण मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या सगळ्या तिथल्या महानगरपालिकेचा व्याप लागल्यामुळं त्यांची सभा होईल की नाही याची शाश्वती नाही, पण जवळजवळ ती होणार नाही. पण 2 मुख्यमंत्र्यांनी आणि त्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी म्हणजे सरकारमधल्या तिन्ही घटकाच्या जबाबदार नेत्यांनी घोषणांचा पाऊस सांगली महापालिकेत पाडला. पण या घोषणा प्रत्यक्षात किती अंमलबजावणी होणार किंवा नेमकं काय होणार हा सांगलीकरांचा प्रश्न आहे. आता मुख्यमंत्र्यांनी आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगली मिरज कुपवाडला जो पुराचा जो मोठा प्रश्न आहे त्या विषयाला हातात घातला आणि त्याच्यामध्ये त्यांनी 551 कोटी रुपयाची पूर संरक्षणाची एक जो प्रकल्प आहे तो आम्ही अंमलबजावणी करतोय असं सांगितलं. त्यानंतर शरीराला प्रश्न आम्ही सोडवतो असं सांगितलं. त्यानंतर ड्रेनेजच्या योजनेसाठी सुद्धा त्यांनी जवळजवळ 253 कोटीचा निधी त्यांनी सांगितला. घनकचरा व्यवस्थापनासाठी 89 कोटी, पाणी पुरवठा योजनेसाठी 105 कोटी, 100 कोटींचे रस्ते काळीखाना आणि 100 फुटी रस्त्यासाठी 80 कोटी 18 कोटी रुपये. त्यानंतर कोल्हापूर विमानतळाचा प्रश्न सोडवू, त्यानंतर ट्रक टर्मिनल्सचा, त्यानंतर म्युझिक हेरिटेज पार्क आणि वारणा उद्भव योजना. तर अशा योजनांचा त्यांनी एक घोषणा सगळ्या त्यांनी केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भयमुक्त आणि नशामुक्त शहरासाठी आम्ही प्रयत्न करणार असं सांगितलं. मार्केट यार्ड आणि मिरज बाजारपेठेमध्ये MIDC मध्ये रस्ते, ड्रेनेजची सुविधा, मिरज सिव्हिल हॉस्पिटलसाठी, सांगली सिव्हिल हॉस्पिटलसाठी 15 कोटीची मदत, दर्गा विकासासाठी निधी, वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी, रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी, त्यानंतर सुसज्ज भाजी मंडई, महापालिकेची स्वतंत्र इमारत, त्यानंतर कोल्हापूरचा विमानतळाचा प्रश्न. तर अशा घोषणा त्यांनी केल्या. तर मुळात असा प्रश्न आहे की ह्या घोषणा म्हणजे आता विमानतळाचा प्रश्न हा महानगरपालिका दृष्टीने कसा संबंधित होतो हे माझ्या ध्यानीमनी येत नाही, पण महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कोल्हापूर विमानतळाचा प्रश्न दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काढला. अर्थात त्याच्यामध्ये ही विमानतळची धावपट्टी आणि विमानतळाची जागा याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम खूप आहेत, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगत नाहीत. कारण तिथं एक जागा जवळजवळ साधारण 75 एकर ते 100 एकर ॲक्वायर करायला लागणार, ती ॲक्वायर होती का. म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर सांगलीपेठ रस्त्यावरची 2 एकर जागा ॲक्विजिशनमध्ये कोर्टबाजी झाल्यामुळे तो तिथे ॲक्विजिशन प्रश्न सुटलेला नाही. सांगली कोल्हापूर रस्ता सुद्धा ॲक्विजिशनच्या काही प्रश्नामुळे रखडलेला. असं असताना कोल्हापूर विमानतळ हे जमीन अधिग्रहण करून पूर्ण होईल का अशी शंका सांगलीकरांना आहे. त्यानंतर वारणा उद्भव योजना सुद्धा नेमकी किती वर्ष पूर्ण होईल. त्यानंतर काही लोकांचं म्हणणं आहे वारणा दूषित झालेली, आता कृष्णेचं पाणी चांगलं शुद्ध करून द्या. काही लोकांचं म्हणणं आहे चांदोलीमधून पाणी द्या. तर तो प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर
महापालिकेची इमारत करतो असं दोघाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगितले. अर्थात आता महानगरपालिकेचं कामकाज दोन्ही ठिकाणी सुरू होतंय, पण मुळात असा प्रश्न आहे की तुम्ही इमारत जरी सुसज्ज केली तरी महानगरपालिकेच्या सामान्य नागरिकांना तिथं सन्मान मिळतो का, तिथं काम होतं का, महानगरपालिका जन्ममृत्यू दाखल्याचा दाखला मिळतो का, भटक्या कुत्र्यांची कचऱ्याची समस्या ऐकून घेतली जाते का, घरपट्टी पाणीपट्टीचं कोण ऐकून घेतलं जातं का, रस्त्याबद्दल कोण ऐकून घेतं का, हा प्रश्न आहे. इमारत सुसज्ज झाली म्हणजे सेवा सुधारली का, हा प्रश्न होतोय. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर सांगलीकरांचा सगळ्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न आहे की रिंग रोड, कारण सांगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी सांगली शहरातून वाहतूक जाते, म्हणजे सांगलीकडून येणारी वाहतूक असेल, तासगावकडून कोल्हापूरला जाणारी वाहतूक असेल, इस्लामपूरहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक असेल, तर ह्याला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे रिंग रोड करणं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. शहराचा प्रश्न आता अशी परिस्थिती आहे की गेल्या 3 टर्म भाजपचा आमदार आहे, त्यांनी नेमकं काय केलं, खासदार 2 टर्म होते, त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री जवळजवळ आत्ता सांगतायत की आम्ही प्रश्न सोडतो, पण ते सुद्धा जवळजवळ गेली म्हणजे मागची 1-2.5 वर्षाचा उद्धव ठाकरेंचा काळ सोडला तर ते जवळजवळ आता 6-7 वर्ष, म्हणजे पहिले 5 वर्ष, नंतर 2.5 वर्ष आणि आता 1 वर्ष, तर असे 8.5 वर्ष ते मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार तर गेली 6 वेळा उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांना प्रश्न सोडायला कोणी थांबवलं असा प्रश्न होतो. पण अर्थात आता या गोष्टी सगळ्या दूर झाल्या, आता ते सत्तेवर आहेत आणि ते सत्तेवर राहतील. महापालिकेत कोणा सत्ता आली तर निदान एक शहरी नाल्याचा प्रश्न तर या बजेटमध्ये मार्गी लागावा, त्यानंतर या ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लागावा आणि रिंग रोडचा प्रश्न मार्गी लागावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे घोषणांच्या पावसाचे काही थेंब हे सांगलीच्या नागरिकांवर पडावेत अशी सांगलीकरांची इच्छा आहे. तरच सांगलीचं एक भलं होईल. स्मार्ट सिटी होण्याची सांगलीकरांची इच्छा नाही, पण सांगलीकरांचं साधे रस्ते, साधे स्वच्छता आणि प्यायला चांगलं पाणी या जरी गोष्टी झाल्या तरी जगणं सुसह्य होईल एवढीच सांगलीकरांची अपेक्षा आहे.